मंडळी, तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये तर बघितलंच असेल की आम्ही गेलो होतो टेबल बुक करण्यासाठी, म्हणजे किचनसाठी स्टोरेज टेबल बुक करून आलेलो, कस्टमाइज करायला टाकलेला. तर आता तो भेटणार होता, 2 दिवस झालेले होते. त्यासाठी मला हे रॅक पूर्ण खाली करायचं होतं. म्हणलं आता खाली तर करायचंच आहे आणि संक्रांत पण आलेली आहे, चलो म्हणलं एकासोबतच 2 काम करून घेऊया, रॅक पण खाली करून घेऊया आणि क्लिनिंग पण करून घेऊया. घरातली सगळी कामं आवरलेली होती. माझा कियान झोपलेला होता, तुम्हाला बेडरूममध्ये दिसतच असेल तो झोपलेला. तर तुम्हाला वाटत असेल ना ही नेहमी त्या दरवाजावरती हे कपडे का टाकलेले असते हिने, तर काय आहे ना, माझं कधी लक्ष नसतं, पण कियान बेडरूममध्ये जातो, मग दरवाजा लावत असतो. त्याचा हात चेंगरायला नको ह्यासाठी मी त्याच्यावरती असे कपडे टाकून ठेवते, म्हणजे त्याच्या डायरेक्ट दरवाजा लागणार नाही आणि बोटं जाणार नाही. आणि मग त्यानंतर रॅकवरचा पसारा खाली करायचा होता. मग सगळं एक 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 करून काढायला लागलेले होते. आणि संक्रांत आली म्हणले ना तर सगळ्याच बायका घराची क्लिनिंग करायला लागतात. मला तशीही करायचीच होती आणि निमित्त म्हणलं आता आपल्याला हे सगळं काढावंच लागणार आहे, त्यामुळे आपण करूनच घेऊया. मग सगळे एक एक काढत होते. जास्त पसारा नाही आहे, पण छोट्या छोट्या ज्या वस्तू आहे त्याच, म्हणजे छोटं रॅक आहे माझं ते, पण त्याच्यावरती जास्त भांडे एकात एक घुसून ठेवलेले आहेत मी, कारण दुसरं काही नाही आहे माझ्याकडे ठेवण्यासाठी. त्याचमुळे मग आम्हाला तो स्टोरेज टेबल घ्यायचा होता. जी गॅसची टाकी दिसते का तुम्हाला आणि दरवाजापर्यंत, म्हणजे तेवढं माप घेऊन बरोबर बनवून घेतलेला. आता तुम्हाला आल्यावरती कळेलच कसं आहे. मी पण काही बघितलेला नव्हता, कारण त्यांना बघितला वेगळा होता आणि घरी येऊन आम्ही म्हणजे सांगितलं त्यांना कसा पाहिजे म्हणून, कारण ते बोललेले जो टेबल घेतला होता ना त्याच्यामध्ये कस्टमाइज नाही होणार, कारण त्याची विड्थ ही जास्त होती. मग ठीक आहे म्हणलं आम्हाला दुसराच बनवून द्या. मग त्यांना सांगितलेलं आणि तसं आहो जाऊन सेकंड डेला बघून आलेले कसं करायचं काय म्हणून, पण मी काय बघितलेलं नव्हतं, त्यामुळे माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी सोबतच बघायला भेटणार हा टेबल. मग रॅक खूप घाण झालेलं होतं. इकडे येऊन आम्हाला 1च महिना झालेला नवीन घरामध्ये, त्या अगोदरच मी सगळी क्लिनिंग करून आलेले होते. पण आता गॅसच्याच बाजूला रॅक आहे ना, त्याच्यामुळे जे फोडणी बिडणी दिली ना त्याचं सगळं इकडे तिकडे तेलकट पसरत आहे आणि त्याच्यामुळे ते चिकट झालेलं आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत नसेल, पण घासताना पण खूप जोर लावून घासावं लागलेलं. पप्पांनी देताना पण मला असंच रॅक दिलेलं होतं, ते खूप मोठं होतं, कारण त्यांना माहिती आहे मला काम करताना, म्हणजे कामाची सवय नव्हती. लग्न अगोदर मी अजिबात काम करत नव्हते, थोडंफार करायचे, पण असं एवढं पूर्ण जसं आता करते तसं तर अजिबातच करत नव्हते. त्यामुळे मग त्यांनी मला घेतानाच म्हणे की हिला बोट वगैरे कापायला नको असं घेऊन दिलेलं होतं. आणि आहोने पण सेम तसंच घेतलेलं, फक्त साईजमध्ये फरक आहे, छोटं घेऊन दिलेलं. म्हणजे पप्पा जशी काळजी घेतात तशीच ते पण घेतात, तेवढी एक चांगली गोष्ट घेतलं. आणि ते पाणी निपटण्यासाठी बाथरूममध्येच ठेवलेलं, म्हणलं तिथेच वाळू द्या. आणि तोपर्यंत मग मी आले भांडे घासण्यासाठी. आवाज न करता मला भांडी घासायची होती, पण माझी भांडी घासताना भरपूर असा आवाज होत असतो, म्हणजे नेहमी असतंच बरं का ते. किती काही करा ना, म्हणजे आवाज नाही करायचा म्हणल्यावर तो जास्तच आवाज होणार. कियान झोपलेला होता त्याच्यामुळे शांतपणे काम करायचं होतं. तरी खूप प्रयत्न केलेला की तो उठावं नाही म्हणून. म्हणलं तो उठला की आपलं सगळं काम तसंच राहणार, त्यामुळे पटपट पटपट सुरू होतं. आणि तुम्हाला वाटत असेल ना ही व्हिडिओ कशी बनवते, तर असंच मी कियान झोपलेला असतो ना त्यावेळेस एक्स्ट्राची कामं करत असते आणि त्याच वेळेस मग मी व्हिडिओ बनवून घेत असते, कारण जागे असल्यावर तुम्ही बघत असाल ना तो माझ्या प्रत्येक कामामध्ये मध्ये मध्ये करत असतो. आता तो घरामध्ये आम्ही दोघंच असल्यामुळे तो माझा पिछा काही सोडतच नसतो. मग सगळे भांडे घासून घेतलेले आणि हे भांडे घासत होते ना, घासून घेतलेली भांडी तरी धुवून घ्यावी, नाहीतर तिच्यावरती साबण वाळून जाईल, त्यामुळे ती पटपट धुवून घेतलेली आणि त्याला घ्यायला गेले, त्याला शांत केलं आणि त्यानंतर मग सगळी भांडी अशी घासून घेतलेली. एवढा सगळा पसारा होता. भरपूर भांडी नाही आहेत माझ्याकडे, जेवढी आहेत तेवढीच घासून घेतलेली आणि मग वाळत ठेवलेली. आणि तोपर्यंत आहो पण येऊन गेलेले, सोबत येतानाच त्यांनी तो आमचा स्टोरेज टेबल पण घेऊन आलेले. बघून मी खूप खुश झाले, कारण क्वालिटी खूप छान होती आणि आज जास्त फजिती होणार नव्हती, कारण मी काम अगोदरच करून ठेवलेलं होतं. आणि कियान पण ढकलू लागलाय. तुम्हाला वाटत असेल हा कस काय ढकलतोय, तर त्याला आम्ही खाली चाकं बसून घेतलेली आहे, जशी आपल्या म्हणजे सोफा कम बेडला नसते का बाहेर ओढताना जशी चाकं असतात तशीच बसून घेतलेली. कारण जो टेबल तिथं बसवणार आहे ना त्याच्याच बाजूला गॅस सिलेंडर आहे आणि टाकी संपल्यावरती काढायला म्हणजे प्रॉब्लेम नको, त्यासाठी आम्ही चाकं बसून घेतलेली आणि त्याच्यावरतीच आम्हाला हे भांड्यांचं रॅक ठेवायचं होतं. त्यासाठी आम्ही हे सगळं कस्टमाइज करून घेतलेलं आणि खूप छान क्वालिटी भेटलेली बरं का. 3900 मध्ये हा टेबल भेटलेला.
तर खूप छान आहे आणि आम्हाला जसं पाहिजे होता तसं आम्ही बनवून घेतलेला आहे, त्यामुळे मला खूप आवडला. आणि त्याचा कलर पण आम्ही जो किचन वट्ट्याचा कलर आहे ना तोच करून घेतलेला, कारण असं ओळखायला आलं नाही पाहिजे ह्यासाठी. म्हणजे ट्रॉली केल्यासारखंच दिसतं ते. बघा आता तुम्हाला पण वाटतच असेल ना की किचन वट्टाच आहे म्हणून इकडे कंटिन्यू म्हणून. आणि त्याच्यावरतीच मग हे रॅक ठेवलेलं आणि असे छान भांडे मांडून ठेवलेली, घासून ठेवलेली भांडी सगळी रॅकवर लावून ठेवलेली. आणि मग मी इथे खाली बरण्या लावत होते, तर मी बरण्या लावायला लागले आणि कियान माझ्या मांडीवरतीच येऊन बसलेला, कारण त्याला नवल लागतं प्रत्येक गोष्टीचा. आता त्याच्यासाठी पण नवीनच होतं. 4-5 वर्ष दुसऱ्यांच्या घरात राहिलेले, काही सामान नसताना पण आता स्वतःचं घर आहे, तर असं झालंय काय करू आणि काय नको, किती सजवावं कमीच वाटतंय. बघा किती सुंदर लुक आलेला आहे. तेवढाच टेबल लावल्याने ना पसारा पूर्ण कमी झालेला आहे. अशा सगळ्या भरण्या त्याच्यामध्ये लावून ठेवलेल्या आणि त्याला लॉक पण बसून घेतलेलं म्हणलं, कारण कियान सारखा दरवाजा उघडा बंद करेल, त्यामुळे त्याचे बोट जायला नको, त्यासाठी त्याला लॉक पण बसून घेतलेलं. तर मंडळी, कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाय.